मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून त्यांना कारवाईसाठी रवाना केले। त्यानुसार श्रीरामपूर शहरातून गावठी कट्टा बाळगणारे 3 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण 7,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 14 नोव्हेंबर रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना बातमीदाराकडून 3 इसम यांच्या कारमधून गावठी कट्टा विक्रीसाठी बेलापूर येथून श्रीरामपूरकडे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने श्रीरामपूर ते बेलापूर जाणारे रोडवर अनारसे हॉस्पिटल समोर सापळा रचून गाडी थांबवली। गाडीतील इसमांची झडती घेतली असता त्यांची नावे आनंदा यशवंत काळे, विशाल बबन सोजवळ आणि विजय यशवंत काळे अशी असल्याचे निष्पन्न झाले। कारच्या डॅशबोर्डच्या डिक्कीमध्ये 35,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 2,000 रुपये किमतीची 4 जिवंत काडतुसे, 7 लाख रुपये किमतीची होंडा कंपनीची होंडा सिटी कार आणि 45,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 7,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ताब्यातील आरोपींना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करून त्यांच्या विरुद्ध रमीज राजा रफिक अत्तार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे ताब्यातील आरोपी आनंदा यशवंत काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी दरोडा, चोरी, आर्म ऍक्ट सह अनेक गुन्हे दाखल झाले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।